नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज मी एक शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, अनबॉक्सिंगचा. तर याआधी आम्ही ब्लॅक फ्रायडेची जी शॉपिंग केली अमेरिकेमध्ये, तिचे व्हिडिओ आम्ही टाकलेत आणि दोन्ही व्हिडिओ खूप छान आहेत. सगळे ब्रँडेड कपडे खरेदी केलेत माझ्या मोठ्या मुलाने आणि खूप खूप खरेदी केली आहे. भरपूर पैसा खर्च केलेला आहे आणि तुम्हाला नक्की आवडतील. जर बघितले नसतील तर नक्की बघा. आणि ब्लॅक फ्रायडेला जशी डील असते तशीच ऑनलाईन सुद्धा असते. आणि ब्लॅक फ्रायडे नंतर सायबर मंडे असतो. तर सायबर मंडेला घरात बसून ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करू शकता. तर ऑनलाईन शॉपिंग असते तेव्हा सुद्धा सेम ब्लॅक फ्रायडेला जशा डील असतात तशाच सायबर मंडेला सुद्धा असतात. तर आम्ही स्टोअरमध्ये जाऊन ब्लॅक फ्रायडेला शॉपिंग केली आणि त्यानंतर सायबर मंडेची घरात बसून सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे. आणि मला ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या मी सांगितल्या त्यांना, त्यांनी त्यासुद्धा ऑर्डर केल्यात. तर आपण आता बघूया. आणि पहिला बॉक्स हाच आलेला आहे आणि चला आपण आता अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग म्हणण्यापेक्षा हे बघा, ऑलरेडी नील आहे आमचा, त्याने ओपन केलेलं आहे. आणि हे मी पण बघितले, ओपन नाही केले पण बघून झाले. हे बघा, आपण आता बॉक्स खाली ठेवूया. तर हे अमेझॉनवरनं मागवलंय, अमेझॉन प्राईमचं. तर आपण आता बॉक्स खाली ठेवूया. आणि हे बघितल्यावरच मला असं वाटलं, अरे काय म्हणजे. तर हे बघून अगदीच मी नाराज झाले. तर हे अगदी खेळण्यातली वस्तू आल्यासारखं वाटलं. आणि माझी जी आहे बास्केट, हे बघा, ही दाखवते, ही तुटली आहे देवघरातली. हे बघा, तर ही मला आता टाकून द्यायची. तर त्यासाठी मी हे मागवले. तर ही जी ही जी बास्केट आहे ही मोठी आहे. याच्यात हे बसतात, हे बघा, आरामशीर. पाहिले, इतकी ही छोटी आहे, आरामशीर बसतात हे बॉक्सेस, अगदी छोटे छोटे. तर हे किती माहिती आहे, 6 बास्केट मी मागवले प्लास्टिकच्या ह्या. आणि त्याला लीड पण आहे लाकडाचं. तर आणि हे 6 नाही, हा 6चा एक पूर्ण असा मागवलाय सेट. आणि अजून एक मागवलाय सेम. आणि तिथे अशी साईज वगैरे दिलेली नव्हती, तर कप दिलेले होते. 2 कप की काहीतरी दिलं होतं. 2 कप किंवा 2 कप किंवा 4 कप असं काहीतरी दिलं असेल. तर कपचं मेजरमेंट दिलं होतं त्यांनी आणि कॉर्ड्सचं दिलं होतं. तर आपल्याला थोडी त्यात पाणी वगैरे भरायचंय, हो की नाही, किंवा काय पीठ वगैरे थोडी आपण भरणार आहे. त्यांनी लांबी रुंदी द्यायला पाहिजे होती की नाही. तर तो घरात विषय झाला, हो एवढं बरोबर आहे, एवढी असेल ती, एवढी असेल, एवढी असेल, डिस्कशन. आणि ते आम्ही ऑर्डर केलं. आणि 2 कप 3 कप कसं, कपाचं मेजरमेंट कसं देतात हे बास्केटला. तर आपल्या भारतामध्ये निदान ते लांबी रुंदी सांगतात, हो की नाही, आणि लिहिलेलं असतं. चला आपण आता याची लांबी मोजूया आणि रुंदी मोजूया. तर हा माझ्याकडे आता टेप आहे. तर हे 10.2 इंचेसची लांबी याची. किती? 10.2 इंचेस लांबी. आणि आपण आता रुंदी मोजूया. रुंदी आहे 7 इंचेस. ओके. आणि आता या बास्केटची आपण हाईट मोजूया. तर ही आहे 4.1
4.1ची बास्केटची जी हाईट आहे याची ही 4.1 आहे. आता ही माझी जी जुनी बास्केट आहे तिची आपण मोजूया. तर ही 15.5 याची ही अशी लांबी आहे आणि तर याची 10.2 इंचेस आहे आणि याची 15.5 इंचेस आहे. आणि आता याची रुंदी मोजूया. याची 10 आहे रुंदी. ओके. आणि आपण आता याची हाईट मोजूया बास्केटची किती ते. तर 6 आहे याची. 6 दिसली. 6 तर ही बरीच मोठी आहे. तर आता काय करायचं. तर 12 मागवलेत मी. तर आता बघूया आणि बघू साहेब काय म्हणतात आणि त्याच्यात आपल्या वस्तू बसतात की नाही ते महत्त्वाचं. तर मी याच्यासाठी मागवले होते. देवघरात पण आपल्याला रांगोळीची बॉक्सेस वगैरे माझे ठेवते मी. आता हे जे होतं त्याच्यात पण मी तेच ठेवलेलं होतं. मी म्हटलं मुलांना पण त्यांच्या क्लोजेटमध्ये ठेवायला देईन मी. क्लोजेट म्हणजे कपड्यांची जी रूम असते त्यामध्ये. म्हणजे ते नवीन एक्स्ट्राचे सॉक्स आहेत ते ठेवू शकतात. काही टी शर्ट वगैरे, बेल्ट वगैरे त्यांचे जे असेल, परफ्यूम वगैरे ते ठेवतील. आणि त्यांनी जेव्हा चित्र दाखवलं त्यात कपडे पण दाखवले तर मला असं वाटलं मोठी असेल ही. आणि रुंदी आणि लांबी रुंदी जरी दिली असती ना तर आम्ही ते ऑर्डर केली नसती. चला आपण आता मागवलं तर एक तरी ठेवूया असं वाटतंय. दुसरं आपण नाही ठेवणार. परत करायला पाहिजे कारण मला मोठी पाहिजे. पण आपण आता हे ओपन तरी करून बघूया त्याच्यात काय बसते बघूया. ओके. चिकटपट्टी लावलेली होती. तर याची जी लीड आहेत ना ते खूपच छान आहेत. हे बघा लाकडाचे लीड आहेत. हे बघा चॉपिंग पॅड म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. इतका सुंदर येतो. पण अगदीच छोटूस आहे. छोटू म्हणजे 2 बिल्लास नाही, 1 बिल्लास आणि 4 बोटं हे असं आहे. ही पुढची साईड आहे आणि ही मागची साईड आहे. हे लीड आहेत 6. ओके. आणि ही बास्केट आहे. हे बघा हे असे आहे. आवडले का तुम्हाला. आणि हँडल पण आहे त्याला धरण्यासाठी. हे बघा आता ती छोटीशी आहे नुसते असे पकडली तरी होतंय हे काम. आणि हे बरोबर मला तर वाटतं हे खेळण्यातलेच असणार लहान मुलांचं टॉईज मधलं. छोटे छोटे टॉईज वगैरे ठेवायला. पण त्यांनी कपडे का दाखवले माहिती नाही. तर तुम्ही लेगो वगैरे मुलांचे यात ठेवू शकतात. छोटी छोटी खेळणी वगैरे यात ठेवू शकतात. आणि आपण आता लीड लावून बघूया. याचं झाकण कसं आहे बघूया. हे बघा हालत नाही. हे फक्त असं ठेवायचं आहे. ओके. हे असं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही बास्केट. आवडली. आवडली का. हे बघा क्यूट आहे. छोटीशी अगदी छोटी ही अशी. चला मी आता या ठिकाणी हे आणले. बघूया ही बरणी बसते का. नाही बसत. ही बरणी नाही बसत. ओके. तर हा आपण स्टीलचा ग्लास ठेवून बघूया. ओके हा बसतोय. म्हणजे बघूया माझे रांगोळीचे बॉक्सेस वगैरे बसतील असा अंदाज आहे मला. पण मग झाकण लागेल की नाही माहिती नाही.
याचं तर झाकण लागतंय. तर मी ज्यासाठी मागवलंय त्या वस्तू यात बसतात का बघूया आता. तर हे बघा, हे रांगोळीचं आहे माझ्याकडे. तर हे रांगोळीचे, तर या ठिकाणी रांगोळीचे बॉक्सेस आहेत, डब्बे, रांगोळीचे डब्बे. तर बघूया बसतात का. उंच होतंय. हो, म्हणजे लेट न लावता बसतील. हे बघा, नाही बसत आहे. हो, म्हणजे काही कामाचं नाही आपल्याला. हो, आणि ही तर मोठी साईज आहे. ही जर काढ, हे बघा, आता हे असं दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे असे बसतात, पण लीड नाही लागत. मग हे झाकण लागत नाही. हे बघा, एवढा गॅप राहतो, दिसलं. तर हे बसत नाही आहेत. आणि ही मोठी, हे बघा, एवढी ही मोठी झाली. हे बघा, तर हे असंच ठेवावं लागेल. तर असं काही उपयोगाचं नाही. हो ना, छान नाही दिसत असं. कसं वाटतं. आणि मग याच्यावरती आपण दुसरं काहीच ठेवू शकत नाही. हे जर ओपन, हे जर लीड असलं तर आपण याच्यावरती दुसऱ्या वस्तू ठेवू शकतो. अजून एक दुसरा बॉक्स आपण यावरती ठेवू शकतो लीड असल्यानंतर. पण हे असं एम्प्टी असलं की याच्यावरती कसं ठेवणार आपण, हो की नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ. तर बघूया आपण आता घरातले काय म्हणतात. आणि मला नाही वाटत मुलांच्या पण काही कामाचं असेल हे. मला नाही वाटत की हे मुलांना पण उपयोगी पडेल. इतकं छोटं आहे ते. तर हे आता रिटर्न करावं लागेल आपल्याला, असं दिसतंय. हो ना. ते तिथे काय, तिथे एक्सचेंजची ऑफर नसतेच. तुम्हाला रिटर्नच करावं लागतं ऑनलाईन म्हटलं की. आणि मग परत बाय करा, असं असतं. हो ना. तर मला तर वाटतंय हा एक सेट ठेवूया. अजून एक दुसरा सेट जो असेल, अजून एक सेट ऑर्डर केलाय, तो मग परत करता येईल. चला, आपण आता हे यात ठेवून टाकूया. हो ना. हे बघा, बसत नाही ना, यात तरी बसतात. हे बघा. तर ते बास्केटमधून काढून मी यात ठेवलं. डब्बा आहे. चला, तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. कसे वाटले तुम्हाला हे बास्केट, नक्कीच सांगा. तर कशी वाटली तुम्हाला ही बास्केट आणि हे त्याचं झाकण, नक्की सांगा. आवडले का तुम्हाला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून, कोणत्या कंट्रीमधून पाहतात तेही मला नक्की सांगा. आणि कोणत्या वेळेत तुम्ही माझे व्हिडिओ बघता तेही मला नक्की सांगा. मला कळत नाही, त्यामुळे व्ह्यूज असे पाहिजे तेवढे येतच नाही आहेत. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास मराठी बायकां
पर्यंत नक्की पोचवा. तर माझ्या चॅनलवरती मला मराठी माणसं हवी आहेत. तर माझ्या चॅनलवरती निम्मी हिंदी माणसं आहेत आणि निम्मी मराठी आहेत. हे चॅनल मी मराठी बनवलंय आपल्या माणसांसाठी. मला असे पण कमेंट्स येतात की तुम्ही जे बोलता ते आम्हाला समजत नाही, तुम्ही हिंदीमध्ये सांगा. तर आता मी कन्फ्यूज झाले. तर मला आता हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायला पाहिजे की मराठीमध्ये. तर आता तुम्ही मला सांगा मी काय करावं ते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर नक्की करा. चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.